आयोजकांचं म्हणणं आहे की तुम्ही नाटक बघावं, काय त्यांनी या नाटकामध्ये समस्त गडबडी नाटक आहे स्वातंत्र्याचं हा आक्षेपार्ह गौतम बुद्धांच्या आम्हाला काल असं माहिती पडलं की सावरकर लिखित बुद्धांच्या चरित्रावर काही नाटक उद्या दाखवणार गडकरी. तर आम्ही काल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नौपाडा पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं की असं असं नाटक आहे, ह्या नाटकाला महाराष्ट्रभर विरोध करत आहेत लोक, ते नाटक आम्ही चालू देणार नाहीत म्हणून आम्ही निवेदन दिलं. तर आज दुपारी आपले ठाणे शहराचे ACP साहेब आहेत, जाधव साहेब, तर यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं की तुम्ही हे नाटक बघितलं आहे का? तर आम्ही त्यांना सांगितलं नाही बघितलं. तर तुमचा नेमका आक्षेप कोणत्या गोष्टीला आहे नाटकामध्ये? तर मग आम्ही त्यांना सांगितलं की बा आम्ही हे नाटक बघू, नाटक बघितल्यानंतर आम्ही सांगू की आम्हाला काय आक्षेप आहे. तर आता आम्ही ते नाटक बघून जस्ट आम्ही आता खाली उतरलेलो आहोत. ह्या नाटकामध्ये जो पहिला पार्ट आहे, ह्या पहिल्या पार्टामध्ये आम्ही कोणताही आक्षेप घेत नाही, पण आम्ही जो दुसरा पार्ट बघितला इंटरव्हलच्या नंतरचा, हा स्टार्टपासून तर शेवटपर्यंत हा आक्षेप घेण्यासारखंच नाटक आहे. कारण की तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की समाजाने, जनतेने हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेच्या मार्गावर चाललं पाहिजे. पण हे नाटक शेवटला जे सांगतं आहे की सर्वांनी हिंसेचा मार्ग सोडून अहिंसेच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि सूडबुद्धीने प्रत्येकाचं आपण सूड घेऊन याला त्याची सजा दिली पाहिजे. हां, म्हणजे ते संदर्भातलं काय गौतम बुद्धाच्या संदर्भामध्ये टोटल ज्या गोष्टी गौतम बुद्धांनी समाजाला दिल्या त्याच्या व्यतिरिक्त टोटल पूर्ण आणि पूर्ण 100% हे विरोधामधलं नाटक आहे. कारण ह्या नाटकामध्ये ज्या गोष्टी दाखवल्यात त्या गोष्टी कधीही तथागत गौतम बुद्धांनी सांगितल्या नव्हत्या किंवा तथागत गौतम बुद्धांच्या संघामध्ये जे कोण भंते सामील झाले होते त्या कोणत्याही भंतेनी कधीही परत शस्त्र उचलले नव्हते आणि कोणतेही शस्त्र उचलून कोणती लढाई लढले नव्हते आणि अहिंसेच्या मार्गावर, हिंसेच्या मार्गावर कोणताही तथागत गौतम बुद्धाच्या संघामधला कोणताही बौद्ध भिक्खू चालला नव्हता. जेव्हा नाटक सुरू होतं तेव्हा तुम्ही आक्षेप का नाही घेतला? कारण पहिल्या पार्टमध्ये आम्ही बघितलं की पहिल्या पार्टमध्ये कोणताही आम्हाला आक्षेप घेण्यासारखं आम्हाला तरी कृत्य वाटलं नाही नाटकामध्ये. तर आम्ही पहिल्या पार्टमध्ये आम्ही आक्षेप घेतला नाही. आणि जर आम्हाला वाटत होतं की आम्ही पूर्ण बघू, मग ह्या नाटकाचं नेमकं यांना संदर्भ काय द्यायचा आहे, नेमका मॅसेज समाजाला काय द्यायचा आहे, तो मॅसेज आम्ही बघितला की हा मॅसेज फक्त यांना एवढंच करायचं आहे की मनुवादी वृत्तीच्या लोकांना हे दाखवायचं आहे की तळागाळातल्या लोकांना तुम्हाला पायाखाली तुडवायचं आहे आणि तुम्हाला कधीच अहिंसा चालणार नाही, हिंसाच चालणार. दुसऱ्या भागातील नाटक जे आहे तुम्हाला आक्षेपार्ह वाटलेलं आहे, तुमची भूमिका तुमची कशा प्रकारची असणार? आता आम्ही तर सांगतोय की आम्हाला जो पोलीस प्रशासनाने सांगितलं होतं की तुम्ही नाटक बघा आणि नाटकानंतर जे तुम्हाला वाटत असेल आक्षेप, तो आक्षेप तुम्ही नोंदवा. तर आम्ही एक सांगतोय की आज हे नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना म्हणजे पोलीस प्रोटेक्शन देऊन नाटक चालवलं आहे आणि काही या नाटकाच्या लोकांनी, नाटक जे चालवत आहेत त्या लोकांनी भाजपचे काही ठेकेदार इथं आणून उभे केले होते. त्या ठेकेदारांच्या माध्यमातून हे नाटक चालवलं. पण आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी सांगतोय की यापुढे प्रत्यक्षात तुम्ही नरेंद्र मोदीलाही येऊन इथं उभा केलं तर आम्ही हे नाटक पुढं कधीही कोणत्याही नाट्यगृहात चालू देणार नाहीत. तर भाजपचे संदीप लेले म्हणतात की कुठंही आक्षेपार्ह नाही आहे, विनाकारण वाद केला जातोय, त्यामुळे वेगवेगळे स्वातंत्र्य सावरकर असतील, गांधींचे विचार असतील वेगवेगळे मांडण्यात आले. तर वाटतं येणाऱ्या काळात आता या नाटकाला घेऊन येणाऱ्या काळात सेन्सर बोर्डकडे काय तक्रार करणार? आम्ही सेन्सर बोर्डाकडे नक्कीच तक्रार करणार आहोत आणि संदीप लेले जे बोललेत तर संदीप लेलेंना मी विनंती करतो, तुम्ही इंटरव्हलच्या आधी पळून जायची गरज नव्हती. तुम्ही इंटरव्हलच्या नंतरचा जो मेन पार्ट आहे ह्या नाटकामध्ये बुद्धांची विटंबना करण्याचा, बुद्धांच्या विचाराची जी अवहेलना केली ते तुम्ही इंटरव्हल नंतर बघून जायला पाहिजे होतं. आम्ही बघितलं संदीप लेले हे भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तिथले, हे इंटरव्हलच्या पहिलंच पळून गेले, थांबले नाही. आणि तुम्ही अशा नाटकांना जर बळ देत असाल तर तुम्ही कुठंतरी बहुजनांवर अन्याय करताय, तुम्ही कुठंतरी बुद्धांचे विचार लपवण्याचा हे करताय आणि तुम्ही आमच्या टोटल भारतातल्या बौद्ध समाजावर अन्याय करताय भाजप. असं सेन्सर बोर्ड संदर्भात आम्ही सेन्सर बोर्डवर आता आम्ही जे आक्षेप घेतोय ते आम्ही लेखी स्वरूपामध्ये सेन्सर बोर्डाला देणार आहोत
आणि याचं पत्र आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना पण देणार आहोत आणि गृहमंत्र्यांना पण देणार आहोत. नाटक सहज सुरू राहिलं तर पुढचं पाऊल. आम्ही 100% सांगतो ना की आज यांनी जे नाटक चालवलं ना, भाजपचे काही ठेकेदार बोलून, भाजपचे नेते बोलून, भाजपचे गुंड बोलून आणि पोलीस प्रोटेक्शनच्या माध्यमातून नाटक चालवलं. मी पुन्हा एकदा सांगतो की या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही उभे करून नाटक चालवायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याही गोष्टीला विरोध करू आणि हे नाटक आम्ही पुढे कधीही चालू देणार.